नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे आयुष्याचं गणित. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा आपल्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीला जोडून घेतो. तिथपासूनच खरं तर वृद्धीला, वाढीला सुरुवात झालेली असते. लग्नामुळे दोन व्यक्तिमत्व एकमेकांशी जोडली जातात. दोन व्यक्ती कधीही एकसारख्या असत नाहीत. कितीही अनुरूप जोडीदार निवडले तरी दोघांच्या स्वभावात कमालीची तफावत असू शकते. एकाच घरात लहानाचे मोठे झालेल्या, एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या दोन भावांच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक असतो. मग लग्नामुळे एकत्र आलेल्या दोन व्यक्तींमध्ये फरक असणारच. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं आपण म्हणतो. देवाने ज्या व्यक्तीशी आपली गाठ बांधलेली असते तीच व्यक्ती आपल्यासाठी अनुरूप असते. एका व्यक्तीमधली कमतरता दुसऱ्या व्यक्तीने भरून काढायची असते, तरच संसाराची गाडी रुळावर राहते. एक व्यक्ती जर स्वतःला बदलायला तयार नसेल तर दुसऱ्या व्यक्तीने स्वतःला बदलायला हवं. पहिली संख्या आहे तशीच राहिली तरी नंतर आलेल्या संख्येने पहिल्या संख्येला गुणलं तर प्रत्येक वेळेला वाढ होते. गुणाकारात 2 गुणिले 1 बरोबर 2 असतात, पण 2 गुणिले 2 बरोबर 4, 2 गुणिले 3 बरोबर 6, 2 गुणिले 4 बरोबर 8 होतात. त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं तर त्या संख्येचा वर्ग होतो. इथे 2 स्वतःला बदलून घ्यायला तयार नाहीये, पण 3, 4 अशा स्वरूपात जेव्हा बदल झाले तेव्हा वृद्धीच झाली. दुसऱ्या व्यक्तीने स्वतःमध्ये बदल करून आपल्याबरोबरच आपल्या जोडीदाराचीही उन्नती केली असं आपण म्हणू शकतो. गुणाकाराच्या चिन्हाला आपण चूक म्हणतोय की ते वृद्धीचं द्योतक आहे हे बघण्याची दृष्टी आपल्याकडे असायला हवी. आयुष्याचं गणित कधीच चुकत नाही. चुकतो तो चिन्हांचा वापर. आई, वडील, भाऊ, बहीण ही नाती आपल्याला आहेत तशीच स्वीकारावी लागतात. फक्त मित्र आपण निवडून घेऊ शकतो. चांगल्या विचारांची माणसं जेव्हा आपण एकाला एक जोडत जातो तेव्हा ती बेरीज होते, आणि जेव्हा त्रासदायक माणसं आपल्या आयुष्यातून कमी करतो तेव्हा ती वजाबाकी होते. त्रासदायक माणसं देखील कधी तोडून टाकू नयेत, तर ती हातच्यासारखी राखून ठेवावीत. आपलं गणित सोडवताना या हातच्याचा उपयोग होतो. आपल्याला मिळणारं सुख आणि दुःख दोन्हीची आपल्या लोकांमध्ये विभागणी केली तर तो भागाकार होतो. असा भागाकार करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण सुख वाटल्याने वाढतं आणि दुःख वाटल्याने कमी होतं. कोणाचंही आयुष्याचं गणित कधीच चुकत नसतं. चिन्हांचा वापर करताना आपण चुकतो. या चिन्हांचा योग्य वापर करून सुखी होणं आणि प्रगती करणं आपल्याच हातात असतं. धन्यवाद.